डे 2. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो डाकोरच्या मंदिरात. अत्यंत सुंदर असं बांधकाम केलेलं हे डाकोरचं मंदिर. या ठिकाणी असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी इथं तुलादान जी झाली होती ती याच मंदिराच्या ठिकाणी झाली होती असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये मी ती प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न करते. तो फोटो तुम्ही पहा. हा आहे तो फोटो आणि त्यांनी तुला एक प्रतिकृती म्हणून ठेवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे मंदिर अत्यंत सुंदर कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही या चित्राच्या माध्यमातून बघू शकतात की किती बारीक नक्षी काम केलेलं हे मंदिर आहे. व्हिडिओत इतकं सुंदर दिसत नाही पण ओरिजिनलमध्ये ते इतकं सुंदर दिसतं. अत्यंत पुरातन काळातील हे मंदिर आहे. अत्यंत बारीक बारीक नक्षीकाम केलेलं या ठिकाणी आहे. यामध्ये आहे विष्णूची मूर्ती जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. काही फोटोशूट जास्त अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही थोडंसं काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही परिसरात खूप फोटोशूट्स केले जे शक्य आहे ते. या ठिकाणी आम्ही मंदिरचा दर्शन छानपैकी घेतलं आणि पुढच्या प्रवासाकडे निघालो. आम्ही आलो सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी. पण इथं नाश्त्याच्या ठिकाणी एक झाला मजेशीर प्रॉब्लेम. सर म्हणे इथं जे काही प्रसिद्ध आहे ते आहे गोटा भजी आणि तीच आपण खाऊ आणि ते खाऊन सगळ्यांना झाला त्रास. बघूया कसं कसं काय काय गोष्टी घडतात पुढे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाकडे आणि हा व्हिडिओ मी सरांचा काढला आहे. सरांचे हातवारे तुम्ही बघू शकतात आणि सर किती गाण्यामध्ये मग्न आहे कारण की त्याचं कारण असं होतं सरांचे जुने गाणे लावलेले होते. खरं तर हा आमच्या ट्रिपचा सगळ्यात क्यूट प्रॉब्लेम होता की आम्हा सगळ्यांना नवे गाणे हवे होते आणि सरांना जुने गाणे होते. व फायनली आम्ही जुनं गाणं लावलं आणि सरांनी छान डान्स बिन्स केला आहे. तुम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. पुढे आम्ही चाललो रणछोड मंदिराकडे. तर गाडीमधला प्रवास बघू शकता. गाणे चालू होते पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मला कॉपीराईट स्ट्राईक लागेल. त्यामुळे गाण्यांचा आवाज मी म्यूट केला. पुढे पाहूया रणछोड मंदिराकडे. हे आहे रणछोड मंदिर. याची हिस्ट्री खूप मोठी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण याचे स्थापत्यकला किंवा कसं कोरीव काम केलं आहे या मंदिराचं तुम्ही या चित्राच्या माध्यमातून बघू शकता. हे संपूर्ण मंदिर याच चित्राकृतींनी भरले गेलेलं आहे. या कला बघत असताना जुन्या लोकांमध्ये हातात असलेली कला प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळते. मी चित्राच्या माध्यमातून तुम्हाला एक एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते की तिथे लोकांनी कसं कोरीव काम केलेलं आहे. आपले जुने कामगार कशा पद्धतीने काम करत होते याचं उत्तम दर्शन या चित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे मंदिराच्या आतील सीन. याला रणछोड मंदिर का म्हणतात तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाभारतामध्ये श्रीकृष्ण रणांगण सोडून एका युद्धामध्ये पळून आले होते आणि त्यापासून त्यांना रणछोड असं म्हटलं जातं. आणि जी प्रॉपर जागा आहे जिथं ते रण सोडून आले होते ती जागा हीच आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं होतं आणि त्याला रणछोड मंदिर असं म्हटलं जातं. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. तुम्ही मागचा जो डोंगर पाहता आहे तो अरवली पर्वताचा भाग आहे. असं म्हटलं जातं की तो म्हातारा डोंगर आहे आणि अजून आजूबाजूला तुम्ही हे मंदिर बांधलेलं एक्सटेंड केलेलं पाहू शकता. पण सगळ्यात पाहण्यासारखी गोष्ट या मंदिराची ही आहे ती रणछोड मंदिराचं बांधकाम. अत्यंत कोरीव काम केलेलं असं हे बांधकाम आहे. या ठिकाणी संपूर्ण महाभारतातील ज्या ज्या घटना आहेत ते त्यांनी संपूर्ण कोरीव काम करून तिथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता श्रीकृष्ण, रासलीला, युद्ध
गीता सांगत असताना अशा प्रत्येक घटना त्यांनी ज्या ज्या घडल्या आहेत रामायणामधल्या देखील आणि महाभारतात देखील, तर संपूर्ण कोरीव काम करण्याचा प्रयत्न या मंदिरामध्ये केलेला आहे. तुम्ही चित्रामध्ये बघितल्याप्रमाणे जे काही तुम्हाला दिसतं आहे ते जसंच्या तसं उभंच्या उभं तुम्हाला त्या ठिकाणी काढलेलं दिसते. अत्यंत बारीक बारीक गोष्टी त्यांनी डिटेलिंग करून ठेवलेल्या आपल्याला आढळून येतात आणि आपल्याला खूप प्राऊड फील होतो की भारतात असे काही ठिकाणं आहेत आणि असं मंदिर बांधणं आता पुढे कधी शक्य होणारच नाही असं कधीतरी वाटतं. आणि हे स्वर्गापेक्षाहून जास्त असं अनमोल असे काही मंदिर आपल्या भारतामध्ये आहे याचं खूप प्राऊड फिलिंग येतं. अँड दिस क्लिप फॉर आकाश. सो मी आकाश जर हा व्हिडिओ व्लॉग बघत असेल तर मी आकाशला थँक्यू म्हणते. आकाशला दर्पणला प्रसन्नचितला की त्यांनी आमचे खूप छान छान फोटो काढून दिलेले आहेत. प्रत्येक ट्रिपमध्ये असा एक व्यक्ती असला पाहिजे की तो फोटो काढून देतो आणि ह्या तिघांनाही मी मनापासून थँक्यू म्हणते की त्यांनी आमचे छान छान फोटोशूट करून दिलेले आहेत. छान दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे, आमच्या दुसऱ्या मुक्कामाकडे. आम्ही आलो मुक्कामाच्या ठिकाणी आणि इथं खूप चाललं होतं गहन डिस्कशन. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही हॅपी मुवमेंट असतात आणि काही सॅड मुवमेंट्स असतात आणि असंच काही सॅड मुवमेंट सांगताना एक व्यक्ती आमच्यातला रडला, पण त्याने त्याची प्रॉब्लेम शेअर केली. पण आयुष्यात असंच घटना घडत असतात. ट्रीपमध्ये हीच खरी मजा असते की प्रत्येकाच्या खऱ्या आयुष्यात काय चाललं आहे ते क्षण अनुभव घेण्याची. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सॅड गोष्टी पण चाललेल्या असतात आणि त्या ट्रिपच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी रिव्हील होतात. त्याला समजून झाल्यानंतर तो शांत झाला. त्यानंतर आम्ही सगळं मिळून खूप छानपैकी डान्स केला. सगळ्यात छान मुमेंट हा जो मुक्काम होता त्याच मुमेंटमध्ये घडलं. थँक्यू फॉर दिस हॅपी मुमेंट, सॅड मुमेंट आणि हे सगळे मुमेंट्स आयुष्यभर लक्षात राहणारे असे हे मुमेंट्स आहेत. सो थँक्यू सो मच फॉर दिस ट्रिप. असं म्हणतात, नो मॅटर वॉट ट्विस्ट अँड टर्न्स come our way, but friendship stand unwavering, a constant source of support and joy through every chapters our journey together. आणि असेच हे मुमेंट्स होते. खरं तर अत्यंत मजा आली ह्या नाईटला. पण प्रॉब्लेम मात्र नंतर झाला होता. कोणीतरी नंतर मग सिक्युरिटी गार्ड आला आणि शिट्ट्या वाजवत आम्हाला म्हणाला, बापरे तुम्ही झोपले नाहीत का अजून, आणि आम्हाला सगळ्यांना रागवलं. आणि फायनली आम्ही जरा शांत झालो आणि मग वरती आमच्या रूममध्ये गेलो. त्यानंतर मात्र गर्ल्स पार्टी चालू झाली आणि आम्ही रात्री मस्त पार्टी केली. या ठिकाणी आमचा दिवस संपला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. पुढच्या दिवसाची मजा मस्ती पाहायला विसरू नका उद्याच्या भागामध्ये, उद्या सकाळी 10 वाजता. बाय.